गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रसिको, आज मी तुम्हाला धनुराशीची माहिती देत आहे। राशीचक्रातील 9वी रास म्हणजे धनु। राशीचक्रात 240 ते 270 हे स्थान धनुचे मानले जाते। पृथ्वीवर विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 20 ते 25 अंश हे स्थान धनुराशीसाठी ठरवण्यात आलेले आहे। या राशीत मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या नक्षत्राचा समावेश होतो। या नक्षत्राचे स्वामी अनुक्रमे केतू, शुक्र, रवी आहेत। धनुराशीतील मूळ नक्षत्राच्या व्यक्तीची मूळ शांती करून घ्यावी लागते। मूळ नक्षत्राच्या व्यक्ती एकतर जगत नाही किंवा जगल्या तर त्या अत्यंत भाग्यशाली आणि विशिष्ट श्रेणीच्या असतात। आकाशात धनुष्यमंडळाचे स्पष्टपणे 2 भाग मानले जातात। पश्चिमेकडून सुरुवात करून त्यांना पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्र म्हणतात। धनुराशीत रवी प्रवेश करतो त्यावेळी बहुधा शेतात कापणीचे कामं संपलेले असतात आणि शिकार करण्याची काळ येते। रात्री स्वच्छ आकाश असेल तर धनु चिन्ह स्पष्ट धनुर्धराप्रमाणे दिसते। या आकृतीचा निम्मा आकार मनुष्याचा व निम्मा घोड्याप्रमाणे आहे। धनुराशी आशा व आकांक्षा यांचे प्रतीक मानले जाते। ही रास सम शरीर असणारी, करुणामयी, पुरुषाची धनुष्य घेतलेली, कमरेच्या वर माणसाच्या आकाराची, कमरेच्या खालचा भाग घोड्याच्या आकाराची असणारी मधुरभाषी जीवसंज्ञक रास आहे। धनुचे निवासस्थान पूर्व दिशेला रथ आणि अश्व हत्तीच्या निवासाने मानली जाते। ही रास चंचल आणि शांत अशा दोन्ही लक्षणाचा समावेश असलेल्या स्वभावाची, सौम्य तसेच क्रूर स्वभावाची, बाल्यावस्थेत पीतवर्णी, सत्वगुणी, अग्नितत्वयुक्त, दिवसा बलवान असणारी, कमी संतती असणारी क्षत्रिय जातीची प्रतिनिधी मानली जाते। ही पुष्टोदयी म्हणजे गुप्त स्थानातून उदय होणारी विषम रास आहे। या राशीत स्वामी गुरु मानला जातो। या भूचरी राशीचा निवास सिंध आणि कच्छ देशात असून स्वामी गुरु गुरुवार आणि भाग्यांक 3 आहे। शरीरात धनुराशीचे स्थान दोन्ही जांघा आणि कुल्ले आहेत। सामूहिक अधिकार, अपूर्व समूह, देवस्थान, उच्च प्रकारचे राजकीय प्रवास, शस्त्रास्त्र, विद्या, यज्ञ, शाळा आणि सांस्कृतिक कार्य, बौद्धिक कार्य ज्या ज्या ठिकाणी चालते त्या त्या जागी अधिष्ठात्री धनुरास मानली जाते। धनुराशीचे द्रव्य शस्त्र, अश्व आणि वाहने, मीठ, कंदमुळे, बटाटे, अन्न, वस्त्र, रबर, चरबी, विमा, कागद व्यापार, समुद्र संपत्ती, लिपी, लेखन आणि औषध विज्ञान इत्यादी। अरब, ऑस्ट्रेलिया, हंगेरी इत्यादी देशाचे प्रतिनिधित्व धनुरास आहे। पूर्व क्षितिजावर या राशीचा उदय होताना जन्माला आलेल्या व्यक्ती तत्त्वज्ञानी विचाराच्या असतात। त्यांची परमेश्वरावर दृढ श्रद्धा असते। आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात। ते दुसऱ्यावर पटकन विश्वास टाकतात। त्यांचा बाधा चांगला असतो। रुंद चेहरा, मोठे कान, जाड ओठ, लांब मान, बळकट शरीर, स्थूल, साधू वृत्ती, न्यायी आणि शांतिप्रिय स्वभाव, लाघवी, धनवान, स्वाभिमानी, अनेक भाषा जाणणारे, उदार, स्नेहशील, साधी राहणी असणारे, धर्मकायदा, विद्वान, तत्त्वज्ञान, गूढ शास्त्रज्ञ, काव्यलेखनाची आवड, कथा लेखनात रस असणारे, विविध कलामध्ये रुची असणारे लोक धनुराशीत आढळतात। धनु लग्न असणाऱ्या व्यक्ती तर्कशुद्ध विचारसरणीच्या, रचनात्मक कार्याची आवड असणाऱ्या, विश्वासपात्र, गंभीर, दयाळू, विषारी, प्रख्यात, भावनाशील, नेहमी हास्य आणि व्यंगात्मक बोलणाऱ्या, जर आपल्या संतापल्या तर रागाने स्पष्टपणे सांगणाऱ्या,
जन्मजात भाग्यवान असतात. त्या आदर्शवादी, त्यागी, निष्कपट, संधीनुसार कार्य करणाऱ्या, घोड्याची रेस किंवा जुगार यात कुशल, नेमबाजीची आवड असणाऱ्या असतात. त्यांना हळूवारपणेच वश करून घ्यावे लागते. अशा व्यक्ती वकील, प्रोफेसर, शिक्षक, तत्त्वज्ञानी, राजकारणी, चांगले कलाकार, सल्लागार, व्यावसायिक, संन्यासी, उपदेश करणारा किंवा प्रसिद्ध लेखक, डॉक्टर इत्यादी होऊ शकतात. या व्यक्तींना अपघात होण्याची, फुफ्फुसाचा विकार, वात, चरबीमुळे होणारे विकार होण्याची शक्यता असते. 15 डिसेंबर ते 14 जानेवारीपर्यंत या कालावधीत जन्माला आलेल्या व्यक्तींना उच्चस्तरीय राहण्याची आवड, भोगी वृत्ती, सज्जन, व्यवहार कुशल, धार्मिक, सरकारकडून प्रतिष्ठा लाभते. ते शिल्पकलेचे, तंत्र, चिकित्सा, कर्म जाणणारे, कीर्ती मिळवण्याची इच्छा असणारे, उत्साही, निष्कपट स्वभावाचे असतात. अशा व्यक्ती विचार आयुष्याच्या जोडीदाराकडून अगदी वेगळेच असतात. धनु ही रवी मित्र रास असल्याने या महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्ती योग्य मार्गदर्शन शिकणाऱ्या, आस्तिक, साधू संतांची सेवा करण्याची असतात. त्यामुळे त्यांना समाजात प्रतिष्ठा लाभते. या राशीत चंद्र 2 पंधरवड्यात एकदा 2 दिवस असतो. त्या कालावधीत जन्माला येणाऱ्या व्यक्ती रुंद चेहऱ्याचे, डोके, ओठ मोठे असणाऱ्या, वडिलांच्या श्रीमंतीमुळे श्रीमंत असणाऱ्या, वडिलांचा कारभार प्राप्त करणाऱ्या बोलतात. चतुर, वागण्यात हुशार, कीर्तिवान, बुद्धिमान, काम करण्यात उत्साही, शिल्पकला जाणणाऱ्या, मेकॅनिकल माहिती असणाऱ्या, झुकलेले खांदे असणाऱ्या असतात. त्यांचे ओठ कोरडे असतात. त्यांचे प्रेम क्षेत्र विस्तृत असते. त्यांच्या प्रगल्भतेमुळे आणि संभाषण चातुर्यामुळे स्त्रीवर्ग नेहमी त्यांना मदत करायला तयार असतो. जन्माच्या वेळी चंद्र क्षीण असेल तर त्या व्यक्तींना विद्याप्राप्ती, व्यसन, लेखन कार्यालयातून धनार्जन करणारे, विद्वान, भरपूर मित्र समुदाय असणारे, फिरण्याची आवड असणारे, नदी किंवा समुद्रकिनारी राहण्याची इच्छा असणारे, वृद्धावस्थेत उपदेशक, दीर्घायुष्य भोगणारे असतात. अशा व्यक्ती जीवनात पैशापेक्षा सन्मान आणि कीर्तीला जास्त महत्त्व देणारे असतात. ते मित्रांना मदत करायला सदैव तयार असतात. ह्याशिवाय धनुराशीच्या व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे असतात. ते जे ज्ञान मिळवणे असेल ते मिळवण्याची इच्छा त्यांना असते. आपल्या इच्छेनुसार कार्य करणारे, विचित्र कार्यक्रम कार्यवाही असणारे, कला व खेळ या क्षेत्रातही ते पुढे येतात. त्यांचा स्वतःवर विश्वास असतो. त्यामुळे अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतो. या राशीचा स्वामी गुरु असल्याने त्यांच्यात आत्मविश्वास दांडगा असतो. अशा व्यक्ती राजकारणात असामान्य यश प्राप्त करतात. कारण ते नेहमी मानवी हित जपणारे असतात. त्यांचा दृष्टिकोन तत्त्वज्ञानी असतो. नारायण.